विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। किती गंभीर आहे की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने अशा प्रकारे एखाद्या विवाहित महिलेचा छळ करणं किंवा आपल्याशी लग्न करण्यासाठी तिला डिवोर्स घ्यायला लावणं, लग्न करणं आणि छळ करणं। खरं तर ही बाब गंभीर आहे। राजकारणाचे जे नीतिशास्त्र ज्याला म्हणता येईल त्यात फार व्यक्तिगत एकमेकावर आरोप करू नये असं नियम सांगतो, मीही त्याच्याशी बांधील आहे। पण तो आत्ता जर एक महिला अशा पद्धतीनं कायदेशीर नोटीस देऊन एखाद्या व्यक्तीला आपलं म्हणणं, आपल्यावर झालेले अन्याय अत्याचार व्यक्त करत असेल तर मला असं वाटतं तो विषय व्यक्तिगत न होता तो सार्वजनिक होत असतो। म्हणून अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याच्या मुलाचा मुलगा असणं, त्याचा गैरफायदा घेऊन एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊनही नेहरू नगर मुंबईच्या 6 महिने त्याची दखल न घेणं, त्याच्यानंतर वेगवेगळे मुद्दे मला असं वाटतं वकील साहेबांनी सांगितलेले आहे। परंतु आपण या सगळ्या गोष्टी करत असताना, सार्वजनिक जीवनात राहत असताना, ठीक आहे, ज्याचं त्याचं वैयक्तिक आयुष्य जगण्याचं त्याच्याविषयी माझं मुळीच ऑब्जेक्शन नाही। जगावं, किती लोकांबरोबर जगायचं, कसं जगायचं, ज्याचं त्याचा प्रश्न आहे। पण या नात्यात फसवणूक होऊ नये अशा प्रकारची भूमिका निश्चित आहे। आणि अशी कोणीही, मी फक्त ज्या वकिलांच्या मार्फत नोटीस सिद्धांत शिरसाटला गेली तेवढ्यापुरतंच बोलणार नाही। अशी कोणी फसवणूक केली तर निश्चित त्याच्यावर कारवाई व्हावी। व्यक्तिगत जीवन स्वच्छंदपणे जगण्याचा ज्याचा त्याला अधिकार आहे, पण स्वच्छंदता असताना मला असं वाटतं कोणाची फसवणूक होऊ नये, कोणाचा छळ होऊ नये याची सुद्धा खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। या प्रकरणात विरोधी पक्षनेता म्हणून तुमची काय मागणी? नाही, एकदा अजून ऑफिशियली नोटीस गेली, सर्व झाली, या गोष्टी बाहेर आल्यानंतर निश्चित नोटीस मिळाली आहे सर। कोणत्याही महिलेवर असा अन्याय झाला असेल तर त्या महिलेच्या बाजूने उभं राहायची भूमिका आम्ही घेऊ। पण त्यात असं म्हटलंय की दबाव या ठिकाणी आणला गेला मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि आमदार असताना ही जी सगळे तक्रार आहे त्यात काहीही कारवाई होऊ दिली नाही असं मला असं वाटतं हा दबाव जो असेल, मी त्याच्याविषयीच बोलतो। कोणी दबाव असला असेल, मला डिटेल्स कधी मिळाले तर मी नेहरूनगर पोलीस स्टेशनलाही चौकशी करेल। निश्चित नेहरूनगरच्या जे कोणी सिनियर PI असतील वगैरे त्यांच्याशी बोलेल, मुंबईच्या CPंशी बोलूया, DGशी बोलूया आणि वेळ पडली तर मुख्यमंत्र्याशी बोलूया। आता मागणी काय तुमची या सगळ्या प्रकरणात? सपोज नाही, मला असं वाटतं याचं बाहेर येऊ द्या। जर मंत्रिपदाचा मिसयूज केला जात असेल अशा प्रकरणात तर मला वाटतं गंभीर बाब आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि ज्या पद्धतीनं मंत्रिपदाचा मिसयूज आत्ताच्या घडीला चालू आहे, वाटतं हा असे मंत्री कधीच आम्ही पाहिलेले नाही। पुढे हा, कारण नुसते याच केसमध्ये नाही, इथं मुलगा मुलगी शिरसाट साहेबांची बैठक घेते, कलेक्टरला बोलवतात, CPला बोलवतात, कार्यकर्त्यासारखे शिपायासारखी वागणूक देतात, गाडीचं ऑफिशियली सिक्युरिटी जेवढी असताना 4-4 10 गाड्या जास्त वापरतात, मुलामुलींना सिक्युरिटी दिली जाते। हे कोणत्या नियमात बसते मलाच कळत नाही। अधिकाऱ्यांना घरी 2-2 तास बोलवलं जातं। अधिकारी कसे जातात? सुपर क्लास 1 अधिकारी घरी जाऊन बसतात, वाट पाहत बसतात। मला असं वाटत नाही की एवढा कचरा शब्द म्हणता येईल प्रशासनाचा कधी कोणत्या मंत्र्यांनी केलं, आणि याला प्रशासन पण तेवढंच जबाबदार आहे। नाही, या सगळ्या प्रकरणातली भूमिका नाही, या सगळ्या प्रकरणातली भूमिका जर राष्ट्रीय हस्तक्षेप याच्यात असेल, राजकीय असेल, याच्यावर राजकीय हस्तक्षेपामुळे जर एखाद्या महिलेवर अन्याय होणार असेल तर मला वाटतं त्याच्याविषयी आवाज उठवा। हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि एका महिलेनं मंत्र्याच्या मुलाच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती। कॅमेरामन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।